श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. घराची झाडू विसरू नका आणि या दिशेने ठेवा, अन्यथा तुमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. या वर्षाच्या सुरुवातीपासून बऱ्याच काळापासून तुम्ही पाहिले असेल की घरी पैसे थांबत नाहीत. तुम्ही ₹2 कमावल्यानंतर कोणताही खर्च लगेच बाहेर येतो. कधी घरात कोणी आजारी पडते, कधी अचानक अशी परिस्थिती निर्माण होते की पैसे मर्यादेपलीकडे जातात. तुम्ही बऱ्याचदा खूप अस्वस्थ होण्याचे कारण म्हणजे शेवटी ते घडले. मला मोठे घर कधी बांधता येईल, मला गाडी कधी मिळेल, मी माझी स्वप्ने कधी पूर्ण करू शकेन. कारण आजच्या जगात पैसा हेच सर्व काही आहे. मग तो आदर असो किंवा एखादे मोठे स्वप्न पूर्ण करणे असो. तुमच्या आयुष्यात इतक्या समस्या का आहेत? तुम्ही इतके गोंधळलेले का आहात? तुम्ही खूप प्रयत्न केलेत, अनेक उपाययोजना केल्या आहेत, पण मला काही उपाय सुचला नाही. कारण तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण तुमच्या घराच्या एका कोपऱ्यात लपलेले असते. ज्या कोपऱ्यात तुम्ही तुमच्या घराची झाडू ठेवता. झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, हे तुम्हाला माहीत असेलच. पण हे तुम्हाला माहीत नाही, तुमच्या घरातील झाडू तुमच्या घराचा आनंद, संपत्ती, वैभव आणि समृद्धीशी संबंधित आहे. म्हणजेच आम्ही अजूनही आमच्या घरात असलेल्या झाडूचा विचार अगदी सोपा म्हणून करत होतो, परंतु ते अजिबात सोपे नाही. तीच झाडू तुमच्या घरात पैसे आकर्षित करते. तीच झाडू तुमच्या घरात सूक्ष्म मालमत्ता आणते. पण आपण किती चुका करतो? शास्त्रानुसार नाही. आणि घराची ती झाडू अशा दिशेने ठेवा जिथे ती ठेवण्यास मनाई असेल. जेथे झाडू ठेवली जाते तेथे विविध उलट परिणाम प्राप्त होतात. म्हणजेच जो पैसा काही काळ टिकला नाही, खूप समस्या आहेत. तुम्ही जे काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. यामागचे कारण तुमचे नशीब नाही, त्यात तुमचा दोष नाही. झाडू तुमच्या घरात चुकीच्या दिशेने ठेवण्याचे कारण आहे. आता तुम्हाला या व्हिडिओचा शेवट पाहावा लागेल. झाडूचे महत्त्व असो किंवा योग्य दिशा, मी तुम्हाला एक गोष्ट शुद्ध आणि परिपूर्ण तपशिलात सांगणार आहे. जर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर कोणत्याही बाबा किंवा तांत्रिकाला भेटण्याची गरज भासणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला यावर उपाय सांगेल. पण सर्वात आधी राधे राणीच्या खऱ्या भक्तांनो, विलंब न करता हा व्हिडिओ लाईक करा आणि जो कोणी खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये राधे राधे लिहितो त्यांच्यासाठी आज हे एक मोठे काम असेल. भारतातील प्रत्येक घरात झाडूचा वापर केला जातो. ही अशी गोष्ट आहे जी आपण रोज पाहतो. ते दररोज वापरण्याचा विचार करा. पण त्याचा अर्थ मला कळला नाही. बरेच लोक झाडूला केवळ साफसफाईचे साधन मानतात. ते झाडूचा आदर करत नाही. खरं तर तुम्ही तुमच्या हातात असलेले पैसे लक्ष्मी मानता. जर थोडे पैसे खाली पडले तर तुम्ही ते उचलता आणि गुंडाळा. तुम्ही ते तुमच्या डोक्यावर ठेवता, कारण तुम्हाला माहिती आहे की ती लक्ष्मी आहे. पण शास्त्र हे स्पष्टपणे सांगते, झाडू हे देखील माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. तर तुम्ही झाडू कुठेही का फेकता? कधी लाथ मारता, कधी कचऱ्यात फेकता. जाणून बुजून तुम्ही तुमचे नशीब दुर्दैवात बदलत आहात. आजचा व्हिडिओ तुम्हाला जागे करेल. सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही. शास्त्रांमध्ये आणि वास्तुशास्त्रात झाडूला खूप महत्त्व आहे असे मानले जाते. झाडूवर कधीही प्रेम ठेवू नये असे घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. झाडूच्या वरून कधीही उडी मारू नका आणि झाडू नेहमी योग्य ठिकाणी ठेवला पाहिजे. अनेक लोक या गोष्टी हलक्यात घेतात, पण त्याचा सखोल अर्थ वास्तुशास्त्र आणि परंपरांमध्ये लपलेला आहे. आणि मी आज तुम्हाला तोच सखोल अर्थ सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. स्वच्छ घर हे आनंद आणि समृद्धीचे ठिकाण आहे. आणि घर जिथे घाण राहते, झाडू दररोज दिसत नाही.
ते हळूहळू नकारात्मक ऊर्जा वाढवण्यास सुरुवात करते. म्हणूनच झाडूला केवळ एक ॲक्सेसरीसाठीच नव्हे, तर समृद्धीशी देखील संबंधित मानले जाते. प्राचीन काळी लोक खूप आदराने झाडू ठेवायचे आणि आजच्या काळात लोक त्याला स्वच्छतेचे साधनच मानतात. अशा लोकांना सातत्याने त्रास सहन करावा लागतो. पूर्वीच्या काळातील लोक झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवत असत, जिथे ती कोणालाही दिसत नसे आणि जिथे झाडू नेहमी सुरक्षित असे. कारण असे मानले जाते की झाडू घराची नकारात्मक ऊर्जा देखील दूर करते. प्रश्न उद्भवतो, झाडू ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे? आणि आपण सध्या घरात झाडू चुकीच्या दिशेने टाकत आहोत का? एक छोटी झाडू तुमच्या जीवनावर खूप परिणाम करत आहे. तुम्ही त्याची कल्पनाही करणार नाही. पण जर तुम्ही शास्त्रानुसार चालत राहिलात, तर तुम्हाला जीवनातील दुःख आणि वेदनेपासून वाचवले जाईल. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुमच्या झोपलेल्या नशिबाला जागे करणार आहे. मी तुम्हाला सर्व काही देईन. शास्त्रानुसार प्रत्येक दिशेचे स्वतःचे महत्त्व आहे. प्रत्येक दिशा काही ऊर्जेशी जोडलेली आहे. जर आपण घरी गोष्टी योग्य दिशेने ठेवल्या, तर त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. पण जर त्याच गोष्टी चुकीच्या दिशेने टाकल्या गेल्या, तर त्याचा आपल्या जीवनावर उलट परिणाम होतो. म्हणजेच जर आपल्या घरात झाडू योग्य दिशेने ठेवली, तर पैसे येतील. पण जर आमच्या घरात झाडू चुकीच्या दिशेने ठेवली, तर घरातून पैसे जातील. आणि बऱ्याच दिवसांपासून तुमच्या बाबतीतही तेच घडत आहे. अनेक लोक अनेक वर्षापासून अस्वस्थ आहेत, कारण घरी अज्ञात असलेल्या या छोट्याशा गोष्टीबद्दल त्यांना माहिती नाही. त्यातून कचरा काढून टाकावा लागतो. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल. यासह शुक्रवारी नवीन झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मी घरात येते आणि आर्थिक स्थितीही मजबूत होते. परंतु नवीन झाडू कधीही रात्री घरी आणू नये, याची विशेष काळजी घेतली पाहिजे. नवीन झाडू नेहमी दिवसाच्या एकाच वेळी घरी आणायला हवी. हे अतिशय आवश्यक आहे. असे म्हटले जाते की झाडू घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. त्यामुळे झाडू खुल्या दिशेने किंवा प्रत्येकाला दिसेल अशा ठिकाणी ठेवू नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे झाडूला कधीही पायाने स्पर्श करू नये. बऱ्याच लोकांना झाडूचे महत्त्व समजत नाही. ब्रश दाबा. झाडावरून उतरवले, त्यावर पाय ठेवून उभे राहा. जर तुम्ही चुकून झाडूवरून तुमचा पाय मारला, तर तुम्ही लगेच हात जोडून माफी मागितली पाहिजे. आपल्या वडिलांनी म्हटले आहे की झाडूवर पाऊल ठेवणे हा लक्ष्मी मातेचा अपमान आहे, कारण झाडू हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे. तुम्ही लक्ष्मीवर पाय ठेवून तिला नाकारत आहात. तुम्ही असे केल्यास लक्ष्मी अस्वस्थ होईल आणि तुम्हाला पैशांची तहान लागेल. मला तुम्हाला अंतिम नियम सांगायचा आहे आणि हा नियम ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. झाडू कधीही कोणालाही दान करू नये. कधीकधी काही पंडित, काही जादूटोना करणारे अशिक्षित ढोंगी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ला देतात. आम्ही इतके अस्वस्थ आहोत की आम्ही त्यांचा सल्ला देखील स्वीकारतो. तुम्हाला तुमच्या घरातून झाडू किंवा झाडू विकत घेऊन कोणालाही दान करण्याची गरज नाही. तुमच्या मनात असा विचार येतो की जेव्हा झाडू या झाडूने साफसफाई करेल, तेव्हा आपल्याला त्याचे सद्गुण जाणवतील. पण ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल. काही लोक जुन्या वस्तूंसह झाडूही देतात. बऱ्याच वेळा आपण ही झाडू स्क्रॅपमध्ये काढून टाकतो. पण वास्तुशास्त्रानुसार असे करणे योग्य नाही, कारण झाडू हा तुमच्या घराचा आशीर्वाद आहे. ती तुमच्या घराची लक्ष्मी आहे. तुम्ही ते दुसऱ्याला कसे देऊ शकता? तुम्ही तुमच्या घराचे पैसे आहात का? तुमच्या घराच्या अशा गोष्टी ज्या पैशांशी संबंधित आहेत, तुम्ही ते कोणाला तरी
द्याल का? त्याच प्रकारे तुम्हाला झाडू ही पैशांसारखी समजून घ्यावी लागते. माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे. तुम्हाला ते कोणालाही देण्याची गरज नाही. तुम्ही या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. अन्यथा घर भरले जाईल आणि घरात गरिबी येईल. जर झाडू खूप जुनी झाली आणि वापरासाठी योग्य राहिली नाही, तुमच्या मनातही एक प्रश्न असेल की गुरुजींच्या झाडूची शेवटची वेळ येईल. एक वेळ येईल जेव्हा ती झाडू खराब होईल. मग ते कुठे ठेवायचे? त्याच्याशी काय करावे? त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. जेव्हा अशी परिस्थिती येईल तेव्हा झाडू शांतपणे अशा ठिकाणी ठेवा जिथे ती कोणालाही दिसत नसेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याखाली एक जुने पिंपळाचे झाड ठेवू शकता. तुम्ही ते मंदिरात किंवा अशा ठिकाणी ठेवू शकता. तुम्ही तिथे जाऊ शकता जिथे तुमच्या लक्षात येणार नाही की तुम्ही झाडू ओढली आहे. आता झाडू मारण्याच्या योग्य वेळेबद्दल बोलूया. कारण बरेच लोक फक्त उठतात. अनेक लोक अंघोळ केल्यानंतर ते लावतात. काही लोक दीर्घकाळ झोपू शकत नाहीत. म्हणून जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा ते घाला. कोणती वेळ योग्य आहे? वास्तुशास्त्रानुसार सकाळी झाडू मारणे सर्वात शुभ मानले जाते. सकाळी झाडू मारल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि नवीन सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. हा शत्रू पण संध्याकाळी झाडू मारणे शुभ मानले जात नाही. विशेषतः सूर्यास्तानंतर जर कोणी झाडू लावली तर झाडूसोबत जेव्हा तो कचरा घरातून बाहेर पडतो तेव्हा घरचा आशीर्वादही निघून जातो. म्हणूनच दररोज हे करणे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा लोक रागाच्या भरात घाईघाईत झाडू भोवती फेकतात. पण वास्तुशास्त्रानुसार झाडूला कधीही जोरात मारू नये. झाडू नेहमीच आदराने ठेवला पाहिजे. कारण ती तुमच्या घरात सकारात्मकता, आनंद आणि समृद्धी आणते. आणि जर तुम्ही असा अन्याय केला तर तुम्ही कधीही चांगले करू शकणार नाही. कारण झाडू देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ज्या घरात झाडूला सन्मान मिळतो ती संपत्ती आणि समृद्धी सतत वाढते आणि राहते. आता आपण काही चिन्हांबद्दल बोलूया, ज्यांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आणि जेव्हा तुम्हाला ती चिन्हे माहीत होतील तेव्हा तुमच्या इंद्रियेही उघडतील. जर घरातील झाडू पुन्हा पुन्हा फुटू लागली आणि लवकर खराब झाली तर असे समजते की घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे. यावेळी तुम्हाला घराच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जर तुमच्या घरात झाडू वारंवार गहाळ होत असेल तर घराची ऊर्जा संतुलित नाही याचेही हे लक्षण आहे. म्हणजेच जर कोणी घरी काही केले असेल तर तुम्हाला शक्य तितक्या लवकर उपाययोजना कराव्या लागतील. मी शुक्रवारी नवीन खरेदी करणार आहे. झाडू देवी लक्ष्मीला समर्पित केली पाहिजे. आता ही नवीन झाडू तुमच्या आयुष्यात एक नवीन आशीर्वाद घेऊन येईल. तसेच जेव्हापासून तुम्ही ती नवीन झाडू तुमच्या घरात आणता त्यामुळे ते लगेच वापरू नका. ते आणा आणि कचरा काढून टाकण्यास सुरुवात करा. प्रथम ते काही काळ स्वच्छ ठिकाणी ठेवा. दुसऱ्या दिवसापासून त्याचा वापर करा. झाडू नेहमी लपवून ठेवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. तुमचे काम कधीही थांबत नाही आणि जीवन इतके अद्भुत बनते की तुमचे जीवन आशीर्वादित होते. पण कधीही तुटलेली झाडू वापरू नका. घराच्या मुख्य दरवाजाजवळ कधीही झाडू ठेवू नका. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. त्याचवेळी आयुष्यातील अनेक लोक तुम्हाला हा उपाय करताना पाहणार नाहीत. तुम्ही झाडूचा अपमान करताना दिसाल. तुम्हाला देखील त्यांना सल्ला द्यावा लागेल आणि चांगले शिकवावे लागेल. कारण आज जर आपण सुधारणा केली तर पुढची सुधारणा होईल. जुन्या काळात लोक नवीन झाडू आणायचे तेव्हा घरातील स्त्रिया आधी घर स्वच्छ करायच्या. पूर्वी घराची नकारात्मक ऊर्जा बाहेर काढली जात असे. मग तो झाडू घेऊन आला. झाडू किती महत्त्वाचा होती याचा विचार करा. परंतु आजच्या काळात लोकांना
कोणत्याही गोष्टीचा अर्थ समजत नाही आणि नंतर त्यांच्या त्रासांमुळे ते इतके अस्वस्थ होतात की ते फिरत राहतात. जर तुम्हाला घरात स्वच्छता, योग्य व्यवस्था आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची असेल, तर झाडू योग्य दिशेने ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे मन शांत होते आणि प्रगतीचा मार्गही मोकळा होतो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.